नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। गोंदिया एमएससीबी कार्यालय के सामने आज से बेमुदत विभिन्न मांगों हेतु आंदोलन शुरू किया गया कि कंट्राटी कर्मचारियों को समान वेतन मिलना, हरियाणा पैटर्न चालू करे, रोजगार प्रदान करे, किमान वेतन मिलना, मीटर समाविष्टकरण आदि मांगे का ज्ञापन मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री इन्हें देखत नाम दिया गया। इस अवसर पर प्रीति पटले, राधेश्याम वैद्य, विकास चौरसिया, संतोष पटले, गिरधारी गुरु, दीनदयाल खरे, विलास मेश्राम आदि प्रमुखता से उपस्थित थे। सतीश पारधी की रिपोर्ट। कामगारों को भत्ते विद्या सुविधा कामगार करे। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। रीडरला न्याय मिळाला पाहिजे, रीडरांना न्याय मिळाला पाहिजे, शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे, शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे, रीडर संघटनेच्या रीडर संघटनेच्या नाम बताइए आपका। मी एमएडिशन हाँ मीटर रीडर संघटनेचा हाँ सदस्य हाँ विक्की खुबरागडे। हाँ हाँ मागील आम्ही इथं 15 ते 20 वर्षापासून आम्ही इथं जॉब करत आहोत। हो आता मीच कसं आमच्यावर आता भूकमारीची आता आमच्यावर वेळ येण्यात आली आहे। मीटर जे लागून राहिले आहेत त्यामुळे आता मीच कसं त्याच्यामुळे आम्हालाही त्रास होऊन राहिला आणि ग्राहकांनाही त्रास होऊन राहिला आहे। प्रत्येक आता ते हळूहळू मीच कसं जे मीटर लागून राहिले आहेत, पहिले शासकीय आम्हाला बोलण्यात आले होते की हे फक्त शासकीय इमारत यांनाच मीटर लावण्यात येणार आहेत, पण आता त्यांनी सर्वसाधारण घरी पण त्यांनी आता कसं मीटर लावण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। अच्छा कमी वेतन जसे आता त्यांनी काय केलं आहे की एकत्र मीटर न बसवता त्यांनी फॉल्टी मीटरच्या जागी प्रीपेड मीटर बसवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा। नवीन कनेक्शनला प्रीपेड मीटर देऊन राहिले आहेत, हळूहळू करता ते पूर्ण प्रीपेड मीटर ते पूर्ण बसवणार आहे। त्यानंतर मीच कसं आमचा रोजगार आमच्या पोटावरती लाद पडणार आहे। मागील 15 ते 20 वर्षापासून आम्ही इथं जे कार्यरत आहोत। अच्छा आज आमच्या मागे आज आमचा परिवार जो आहे सर, आज आमच्या ह्याचमुळे आमचा परिवार आमच्या मागे अवलंबून आहे आणि हाच जर आमच्याकडे जर जॉब नसेल तर सर आमच्या परिवाराचं काय होणार आणि याच्यानंतर आम्ही दुसरीकडे पुढे जॉब शोधायला जायचं। आता मागणी 15 ते 20 वर्षापासून जे आम्ही काम करत आलेलो आहोत आणि कमी वेतन मिळून सुद्धा 10 ते 15 हजार वेतनमानावर आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। मात्र आता ह्या प्रसंगी आम्हाला भविष्यात संकट ओढावलेला दिसत आहे, कारण की स्मार्ट मीटर हे घरोघरी लागणार आहेत आणि त्या कारणामुळे आमचा हा रोजगार नाहीसा होणार आहे। तर सरकारकडे आमची मागणी हीच असेल की आम्हाला त्यांनी शाश्वत रोजगार निर्मिती करून द्यावी किंवा आउटसोर्सिंगमध्ये त्यांनी आम्हाला समाविष्ट करावे आणि आमची मागणी जसं ज्या ठिकाणी PF PSI भत्ते आपल्याला मिळत नाही ते भत्ते मिळावे आणि त्याच्यानंतर आम्हाला जो किमान वेतन कायदा जो आहे तो लागू करण्यात यावा, म्हणजे समान वेतन सगळ्यांना आम्हाला देण्यात यावा, ही आमची प्रमुख मागण्या या ठिकाणी आहेत। आणि आजपर्यंत आम्ही उन्हाळा पावसाळा म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये आजपर्यंत आम्ही हे आंदोलन कधीच MSCBच्या द्वारे येऊन कधीच नाही केला। कोरोनामध्ये पण तुम्ही काम केलं, कोरोनामध्ये सुद्धा पण आम्ही आपली पर्वा न करता त्या ठिकाणी काम केलेलं आहोत, पण ह्या MSCBच्या ऑफिसच्या कार्यालयात सुद्धा आम्ही आजपर्यंत कधीच नाही आलो, कारण की आम्हाला असं वाटत होतं की नाही आम्ही एक त्यांचे अविभाज्य कण आहोत आणि म्हणून आम्ही आपला हा रोजगारीचं काम जो आहे आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहोत। पण आता भविष्यात आमच्याकडे एवढं संकट उभारणार आहे, मग आम्ही अशा परिस्थितीत करावं तरी काय। जे अदानीच्या मार्फत स्मार्ट मीटर प्रीपेड हे आलेले आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये, त्यांना करोडोचे टेंडर या ठिकाणी दिलेले आहेत मीटर बनविण्यासाठी आणि त्यांनी हे मीटर इथं महाराष्ट्रामध्ये लागू केलेलं आहे। पण आता ते मीटर जरी मोठ्या माणसाला पैसा मिळत असला, पण आमच्यासारखे जो गरीब वर्ग आहे तो या ठिकाणी भूकमारीमध्ये किंवा उपासमारी त्याच्यावर येणार आहे। त्याच्यावर आता बेरोजगारीचं संकट आमच्यावर आलेलं आहे आणि म्हणूनच आमची ही विनंती आहे की कमीत कमी आमच्यासारख्या गरीब माणसाच्या सरकारने थोडंसं लक्ष द्यावा आणि आमच्या या रोजगाराला कुठेही जाऊ न देता त्यांनी आम्हाला न्याय द्यावा, कारण की सरकारचं एक धोरण म्हणत आहे की ते कोणालाही बेरोजगार नाही करणार किंवा सगळ्यांना रोजगार देणार। मग आम्हाला आज ते बेरोजगाराच्या दारामध्ये ढकलत आहेत, तर याचा न्याय ते देतील असं मला संघटनेच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये आमची ही संघटना पसरलेली आहे आणि आम्ही ऊर्जा मंत्री, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे
माननीय ऊर्जा सचिव यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे प्रत्येक आमचे पुढारी आहेत आमदार आमच्या येथील जे MD साहेब आहेत त्यांना सुद्धा आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. अभियंता साहेब मुख्य अभियंता साहेब यांना सगळ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन आंदोलन या ठिकाणी उभा आहे आजपासून. तर ते बेमुदत आंदोलन आहे. आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं हा आंदोलन सुरूच राहणार आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 25 ते 30 हजार वर्कर मीटर रिडिंग तसेच बिल वाटपाचे काम हे त्यांच्या पोट पाहुणे करत आहेत. याच्यावरच आहे. हां, सगळ्यांच्या पोट पाण्याचा विषय म्हणजे फक्त आपला मीटर रिडिंग आणि बिल वाटप. त्यांनाही नाही मिळत. 10, 15, 20 हजार खूप झालं. 15-10च्या आतमध्येच सगळ्यांना ऑन एन एव्हरेज पेमेंट मिळतो. पण तरी पण ते आपली एक इमानदारी या ठिकाणी इमानदारीने कुणाचे मेसेज नाही आहेत अधिकाराचे नाही कुणाचे नाही पण आपण इमानदारीने प्रत्येक घराची रिडिंग घेऊन प्रत्येक घरोघरी बिल वाटपाचे काम आजपर्यंत आपण करत आलेलो आहोत. ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें. धन्यवाद.